अहो त्या समजून घेतील, पण तुम्ही त्यांना सांगितलं का की तुम्ही त्यांच्याशिवाय राहू शकत नाही ते? तेव्हा माहित नाही त्यास. अहो पण तुम्ही स्वतःहून सांगितलं का त्यांना? अहो मग एकदा बोलून तर बघा. पण ऍडजस्ट करतील त्या, पण तुम्ही एकदा बोला तरी. काय प्रॉब्लेम? सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील. तुम्ही फक्त गुडघ्यावर बसा आणि त्यांना सांगा, मास्तरीनबाई तुमच्याशिवाय जगायची सवय नाही आम्हाला, नका जाऊ, आपण मिळून सगळे प्रॉब्लेम सोडू. मग बघा. त्यांना एक मिनिट थांबा. हा आजी बोल. हा हा आजीपती कुठं आहेस तू? मी बाहेर आहे, बोल की. बाहेर काय करतोयस? ये पडशिवी घरला ये. त्या गेल्या काय? तुला सांगते, तू तू ये बघू आधी. आधी सांग त्या गेल्या का, मग येतो. अरे तू घरला तर ये, मग बोलू की. माझी शपथ आहे तुला. अगं आजी. तुला म्हणलं ना व, घरला ये मग बोलू. भाऊजी तुम्ही लवकर घरी जा आणि अडवा त्यांना. ओमकार तू घरी चल, तुला ना बरोबर सांगते. काय काय म्हणत होतास रे? पण आहेत का ती तुझी मुलं? नाही ना अक्षरा, हे सगळं मानण्यावर असतं बेटा. आणि खरं सांगू का, कुणी कोणाला काय मानावं हे ज्याचं त्याला ठरवू द्यावं. आणि अक्षरा, आणखी एक गोष्ट सांगू, आपलं लग्न झालंय, आपला तो नवरा आहे म्हणून त्यांनी सगळ्या गोष्टी आपल्या ऐकल्याच पाहिजेत, हे बरोबर नाही ना? अगं पण ते अजिबातच ऐकून घेत नाहीत माझं. अगं हो हो, आत्ता ऐकून घेत नाहीयेत अक्षरा. तू थोडं धीराने घे, दमाने घे बेटा. काळ वेळ जाऊ द्यावा लागतो अक्षरा. हे बघ अक्षरा, असा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस, तो चुकीचा ठरेल. अगं पण आई, माझं काही चुकतच नाहीये. अगं अक्षरा, चूक किंवा बरोबर ह्यापेक्षा नवरा आणि संसार महत्वाचा आहे की नाही? हे बघ अक्षरा, आपण थोडी पडती बाजू घेतली तर काही बिघडत नाही. त्याने काय होईल, भांडण मिटेल तुमचं. हा पण तरी मी येते आई. ये तू अक्षरा, ये ग बाळा, कधीही ये, तुझंच घर आहे ना. माझं काय म्हणणं आहे अक्षू, भांडण करून येऊ नकोस. जे काही गैरसमज असतील, भांडण असेल, ते सगळं मिटवून मग ये. हा आणि हे बघ अक्षरा, तुम्हाला दोघांना एकमेकांबरोबर आयुष्य काढायचंय. आमचं काय ग, म्हणजे भुवनेश्वरी मॅडम असू दे किंवा मी आणि बाबा असू दे, आम्ही काय आयुष्याला पुरणार आहेत का तुमच्या? नाही ना? हा हे बघ, शांत हो, आधी शांत हो आणि धीराने घे बाळा. कधीतरी अक्षरा ते बोलतील तर तू समजून घे, मग तू जेव्हा बोलशील तेव्हा तेही समजून घेतील ना. हा आणि असाच करायचा असतो संसार, कळलं का? हे बघ, चूक कुणाचीही असू दे, पण बाईनी मोठ्या मनाने माफ करून नेहमी पडती बाजू घ्यायची, कळलं? तू कशी बरोबर आहेस हे सिद्ध करायला जाशील ना, तर ती तुझी सगळ्यात मोठी चूक ठरेल बेटा. हा भुवनेश्वरी मॅडम वगैरे जे जे आहे ते आहे. आणि तुला आधीपासून माहिती होतं ना, लग्नाच्या आधीपासून सगळी कल्पना होती ना. मग आता ऍक्सेप्ट कर, बदल नक्की होईल अक्षरा. आणि लक्षात ठेव, बदल हा कायम हळूहळू होत असतो ग. एका दिवसात कसं होईल सांग बरं मला? शाणी आहेस ना तू, ऐकतेस ना माझं सगळं? ऐक, तर शांत हो, तोंड धू आणि अक्षरा, तू घरी कधीही ये ग, हे घर तुझंच आहे. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे, भांडण करून घेऊ नकोस, छान ये आणि त्यांना बरोबर घेऊन ये. अगं ह्याच्यात चिडण्यासारखं काय आहे? हे बघा, आपण एक्सेप्ट केलेलं आहे ना, मग आता तिने पण एक्सेप्ट करायला काय हरकत आहे? एक्झॅक्टली, मी तिला हेच समजावून सांगत होते. पण मध्येच हा विषय कुठून निघाला काय माहिती, पण रडत होती हो पोर. मी आपलं समजून सांगितलं, फार काही खोलात नाही शिरले, पण मी तिला सांगितलं, हे बघ, भांडण मिटवून इकडे ये. हं आणि भुवनेश्वरी मॅडम कशाही असल्या तरी अधिपतीने त्यांना आई म्हणून स्वीकारलंय ना,
मग हिनेही नको का जुळवून घ्यायला? क- इतके दिवस जुळवून घेण्याचा प्रयत्न करते ना ती, पण तिच्यासाठी थोडस अवघड आहे हे. काय अवघड आहे? विद्या, अगं दोन्ही घरांची विचारसरणी वेगळी आहे. अधिपती वेगळ्या संस्कारात वाढलेले आहेत आणि शिवाय भुवनेश्वरी मॅडमचा पगडा आहे त्यांच्यावर, हे आपल्याला सतत जाणवतच का नाही? आणि हे बघ, अगं आपली अक्षू शिकलेली आहे, वेगळ्या विचारांची आहे. ती जे काही मनात येईल ते सगळं बोलून मोकळी होते का नाही, बदल एक्सेप्ट करते. पण अधिपतींचं तसं नाहीये ना, ते लवकर बदल एक्सेप्ट करत नाही. जे भुवनेश्वरी मॅडमनी ठरवलेलं आहे ना, तेच ते फॉलो करत असतात आणि ते चुकीचंही नाहीये ना. अगं घरातले मोठे जे ठरवतील ते ऐकून पुढे जाणं हाही एक चांगला संस्कारच आहे ना. हो पण मग आता हे आपल्या अक्षूला समजून नको का घ्यायला? घेईल गती समजावून. हे बा, आपली मुलगी समंजस आहे, सगळं ठीक होईल. तू नको काळजी करूस विनाकारण. अहो कसं सगळं ठीक होईल? अधिपती अक्षराचं काही ऐकत नाहीयेत म्हणे आणि आपली अक्षू इकडे यायचं म्हणून हट्ट करून बसलीये. हट्टच करते ना, मग येऊ दे, काही हरकत नाही. पण हे बघ, एखादी गोष्ट जर बदलायची असेल ना, तर त्या गोष्टीमध्ये राहावं लागतं. त्या गोष्टीपासून लांब जाऊन ती गोष्ट बदलता येत नाही ना.